लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। 7 जानेवारी मला आजही आठवतं। 7 जानेवारी हा अनिल भाऊंचा वाढदिवस आणि माझ्या मोठ्या बंधुराजांचा देखील वाढदिवस। कोल्हापूरला एकदा सुहास भैया मला कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटले आणि खरंच सांगतो की त्या कार्यक्रमाला माझ्या मोठ्या भावाचा वाढदिवस असल्यामुळे मी येणार नव्हतो। 6 तारखेला रात्री मला अनिल भाऊंचा फोन आला। मी म्हटलं, भाऊ माझ्या सख्या भावाचा वाढदिवस आहे, मला त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे। त्या माणसाने मला असं विचारलं, मी काय तुझा मोठा भाऊ नाही, तुला जायचं तर माझा वाढदिवस करायचा आणि मग भावाच्या वाढदिवसाला जायचं। मी उद्या तुझ्या संपूर्ण कार्यक्रमातनं मी तुझी वाट बघतोय आणि तू जर आला नाहीस तर परत मी तुझ्यावर भाषण देखील करणार। असा हक्काचा माणूस, मार्गदर्शन करणारा माणूस, कारण माझं आणि त्यांचं नातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीपासून होतं। पाण्यासाठी कशा पद्धतीने त्यांनी पाठपुरावा केलाय हे आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सुहास भैया विधानसभेमध्ये जाणं ही खऱ्या अर्थानं अनिल भाऊंना असलेली आदरांजली आहे, श्रद्धांजली आहे। पुढे उत्तुंग नेतृत्व होतं। एखाद्या पाणी योजनेसाठी माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल, मला मंत्रिपद नको असं सांगणारा देशातला एकमेव जर नेता कोण असेल तर ते अनिल भाऊ बाबर होते।